HSC 12 Physics Chapter 7 Wave Optics Part 1. First point is introduction. Look at this picture. In this case, this stick appears to bend. This is because of refraction. हे जे आपण स्टिक जे ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये इमर्स केलेले हे आपल्याला बेंड झाल्यासारखे वाटते, हे रिफ्रॅक्शनमुळे होतं. नेक्स्ट, ऑब्जेक्ट इनसाइड द लिक्विड appears upside. दिस ऑल्सो बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते थोडे वरती उचलल्यासारखे वाटतात, त्यांची रिअल पोझिशन वेगळी असते. किंवा रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन आणि डिफ्रॅक्शन कसं होतं ह्या डायग्राममध्ये आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची डायरेक्शन बदलते, दॅट इज रिफ्रॅक्शन. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये रे ट्रॅव्हल होतो, डायरेक्शन बदलते, रिफ्रॅक्शन. आणखीन रे इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच माध्यमामध्ये रिफ्लेक्ट होतो, दिस इज रिफ्लेक्शन. आणि तर एखाद्या ऑब्जेक्टवरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन बदलते, दॅट इज डिफ्रॅक्शन. Now, already we have learned some concept in previous standard, that is, we have learned that light travels in a straight line while traveling through a uniform and homogeneous medium. तर homogeneous आणि uniform medium मधून लाईट स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होते. यालाच आपण रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट असे म्हणतो. प्रकाश हा नेहमी सरळ रेषेमध्ये जातो, हे आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड अ रे ऑफ लाईट. लाईटचा जो पाथ काय असतो तो त्या पाथला आपण रे ऑफ लाईट असं म्हणतो. ऑन एन्काउंटरिंग अँड इंटरफेस विथ अनदर मीडियम, अ रे ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड और रिफ्रॅक्टेड, चेंजेस इट्स डायरेक्शन अँड मूव्स अलॉंग अनदर स्ट्रेट लाईन. तर एखाद्या ऑब्जेक्टवरती इथं दाखवल्याप्रमाणे लाईट जर इन्सिडेंट झाला तर रिफ्लेक्ट होऊ शकतो किंवा डायरेक्शन बदलून रिफ्रॅक्ट पण होऊ शकतो. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. फर्स्ट आहे द रिफ्लेक्शन. तर आपण रिफ्लेक्शन ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे, पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करायची आहे. तर द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे and the normal to the boundary surface at the point of incidence are in the same plane. तर इन्सिडेंट रे जो असतो तो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणखी नॉर्मल जे असते हे सर्व एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच दॅट इज द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. आपण अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे हा आपण अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, म्हणजे इन्सिडेंट रे अँड नॉर्मल ह्याच्यामधला अँगल जे आपण याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. टू द रिफ्रॅक्टिंग सरफेस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे जे आहे ह्या दोन्हीच्या मधला अँगल जे आहे आपण ह्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. आणखीन अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा रिफ्लेक्शनचा लॉ आहे, हा पण आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. याच्यानंतर फॉर रिफ्रॅक्शन, तर रिफ्रॅक्शनमध्ये द इन्सिडेंट रे, द रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन. याच्यामध्ये सुद्धा इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल जे आहे ह्या तिन्ही जे आहेत हे तिन्ही पण एकाच प्रतलामध्ये असतात. याच्यानंतर द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर रिलेटेड बाय n1 sin I इक्वल टू n2 sin R, वेअर n1 अँड n2 आर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ मीडियम 1 अँड मीडियम 2 रिस्पेक्टिव्हली. तर अँगल ऑफ इन्सिडन्स आय आणखीन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर जे आहेत हे या रिलेशनला रिलेटेड आहेत. n1 sin I इक्वल टू n2 sin R किंवा n इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर, याला आपण स्नेल्स लॉ असं म्हणतो. याच्यामध्ये n1 हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे पहिल्या मीडियमचा, n2 हा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सेकंड मीडियमचा. हे आहे लॉज ऑफ
रिफ्रॅक्शन, आणखीन लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ लाईट. आता यामध्ये आपण नेचर ऑफ लाईट जे आहे नेचर ऑफ लाईटविषयी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कर्पिस्कुलर नेचर. तर बिफोर 1636 देर वॉज नो आयडिया अबाउट लाईट. तर 1636 पूर्वी लाईट जे आहे प्रकाश जे आहे ह्याच्याविषयी लोकांना काही आयडिया नव्हती. त्यामध्ये फर्स्ट सायंटिस्ट न्यूटन proposed idea about this light in 1636, and according to this Newton, this theory is known as Newton's corpuscle theory. And according to this theory, some assumptions are considered, and these assumptions are: first one is, according to Newton, light is made up of particles, that is corpuscles, which are hard, elastic and massless. तर न्यूटननं 1636 मध्ये फर्स्ट व्हॉट इज लाईट ह्या लाईटविषयी काही कन्सेप्ट मांडले आहेत. त्याच्यामध्ये काही अझम्पशन्स कन्सिडर केले आहेत. तर या अझम्पशन्समध्ये फर्स्ट आहे लाईट ही एका स्मॉल पार्टिकलपासून बनलेले आहे आणि त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलं कर्पिस्कल्स. आणि हे जे कर्पिस्कल्स आहेत हे कर्पिस्कल्स हार्ड आहेत, इलास्टिक आहेत आणि मासलेस आहेत. द सोर्स ऑफ लाईट इमिट्स these corpuscles which travel along straight line in the absence of any external force. तर हे जे कर्पिस्कल्स आहेत म्हणजे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स सोर्स ऑफ लाईट जे आहेत सोर्स ऑफ लाईटमधून इमिट होतात आणि विदाऊट एक्सटर्नल फोर्स हे पार्टिकल्स मूव्ह होत असतात. तर हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स नोन ॲज कर्पिस्कल्स. प्रत्येक सोर्स ऑफ लाईट म्हणजे सन असेल, अदर जे सोर्स ऑफ लाईट जे आहेत कॅन्डल असेल, ह्यामधून जे लाईट बाहेर पडते ह्या लाईटमधून हे पार्टिकल्स बाहेर पडतात आणि पार्टिकल्स मूव्ह होतात. तर विदाऊट एक्सटर्नल फोर्स इथं डायग्राममध्ये दाखवले वा हे कॅन्डल लाईट आहे, यातून हे पार्टिकल्स कर्पिस्कल्स आहेत. कर्पिस्कल्स हे असे मूव्ह होत आहेत. किंवा सनलाईट असेल, हे सनलाईट आहे, हे सनलाईटमधून हे कर्पिस्कल्स हे मूव्ह होत आहेत. हे रेड कलरचे कर्पिस्कल दाखवले आहेत. आणखीन ही टॉर्च लाईट आहे. तर ह्या टॉर्च लाईटमधून पण हे कर्पिस्कल्स जिथून लाईट इमिट होते लाईट बाहेर पडते ह्यातून हे कर्पिस्कल्स बाहेर पडतात. असे हे second assumptions आहे according to Newton's corpuscle theory. Next one is when the light corpuscles strike a reflecting surface they undergo elastic collision and as a result follow the laws of reflection. तर हे जे कर्पिस्कल्स आहेत हे कर्पिस्कल्स दुसऱ्या सरफेसवरती जर कोलाइड झाले इम्पॅक्ट झाले तर तिथून ते त्याचं डायरेक्शन चेंज होते आणखीन रिफ्लेक्शन होतं आणि हे जे कोलिजन आहे हे इलास्टिक कोलिजन असतं. Next, during refraction, it is the difference in the attractive force between the corpuscles and particles of the medium that causes a change in direction of the corpuscles. ज्यावेळी रिफ्रॅक्शन होतं, ज्या मीडियममधून रिफ्रॅक्शन होतं त्या मीडियमचे पार्टिकल्स आणि हे कर्पिस्कल्स जे पार्टिकल्स आहेत ह्या दोघांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं आणि ह्या अट्रॅक्शनमध्ये त्यांची डायरेक्शन बदलते आणखीन हे रिफ्रॅक्शन होत असतं. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा. हे पार्टिकल्स ह्याच्यामध्ये इन्सिडेंट होतात, हे रिफ्लेक्ट झालेले आहेत. असे पार्टिकल्स कर्पिस्कल्स किंवा हे पार्टिकल्स यामध्ये इन्सिडेंट होऊन रिफ्रॅक्ट झालेले आहेत, डायरेक्शन बदललेलं आहे, हे रिफ्लेक्शन आहे. तर ह्यामध्ये डायग्राममध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट अझम्पशन आहे अ डेन्सर मीडियम एक्झर्ट्स अ लार्जर अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन लाईट कर्पिस्कल्स टू एक्सेलरेट दॅम अलॉंग द नॉर्मल टू द बाउंड्री. तर हे जे कर्पिस्कल्स पार्टिकल्स आहेत कॉर्पिस्कल्स ह्या कॉर्पिस्कल्सवरती हे डेन्सर मीडियम जे आहे हे डेन्सर मीडियम लार्ज अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स ह्याच्यावरती ॲड करतं आणि हे नॉर्मल डायरेक्शनमध्ये हे एक्सेलरेट होतात बाउंड्रीला. त्या बाउंड्रीच्या जे मीडियमचे दोन मीडियमची जी बाउंड्री आहे ह्या बाउंड्रीच्या नॉर्मल डायरेक्शनमध्ये हे एक्सेलरेट होतात कॉर्पिस्कल्स. दस Newton's theory predicted that the speed of light in denser medium would be higher than that in rare medium. This contradicts the experimental observation. तर ह्या वरच्या असम्पशन्सवरून न्यूटन जे आहे ह्यांनी तर डेन्सर मीडियम जे आहे ह्या डेन्सर मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट जे आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट जे आहे ही लार्जर असते. आणखीन रेअर मीडियममध्ये ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट कमी असते, लेसर असते, रेअर असते हे सांगितलेलं आहे.
म्हणजे घन माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि विरळ माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग कमी आहे. पण हे नंतर एक्सपेरिमेंटल करून चेक केल्यानंतर हे कॉन्ट्राडिक्टरी आलेलं आहे, पण त्यांच्या थेरीमध्ये यांनी हे ॲसम्पशन कन्सिडर केलेलं आहे. लाईट ऑफ डिफरंट कलर्स करस्पॉन्ड्स टू कर्पिस्कल्स ऑफ डिफरंट साइज. तर लाईट कन्सिस्ट ऑफ 7 कलर्स. पॉलिक्रोमॅटिक लाईट, व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ 7 कलर. आपल्याला माहिती आहे की सनलाईट, पॉलिक्रोमॅटिक लाईट जे आहे ही 7 कलरपासून बनलेली असते. तर हे 7 जे कलर बनले आहेत हे कलर्स ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पिस्कल्स. कॉर्पिस्कल्सची वेगवेगळी साईज जी आहे ह्या वेगवेगळ्या साईजमुळे वेगवेगळे कलर आहेत लाईटला, हे यांनी या असम्पशन्समध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर ही जी थिअरी आहे ही थिअरी फेल झालेली आहे, कारण ह्या थिअरीचं फेल्युअरचे रिझन जे आहेत तर पहिलं फेल्युअरचं रिझन आहे इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बेस्ड ऑन कर्पिस्कल्स थिअरी. तर कर्पिस्कल्स थिअरी जे आहे तर इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे कन्सेप्ट ह्या थिअरीला एक्सप्लेन करता आले नाहीत. तर ओनली रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे एवढेच कन्सेप्ट ह्या थिअरीला एक्सप्लेन करता आले. त्यामुळे ह्या फेल्युअरचं पहिलं रिझन जे आहे हे पहिलं रिझन आहे. सेकंड रिझन जे आहे द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम वुड बी हायर दॅन दॅट इन रेअर मीडियम. दिस कॉन्ट्राडिक्ट्स द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. तर डेन्सर मीडियममध्ये वेलॉसिटी ऑफ लाईट ग्रेटर असते, रेअर मीडियममध्ये कमी असते. हे यांचं ॲसम्पशनमध्ये आहे, पण एक्सपेरिमेंटल करून चेक केल्यानंतर हे जे ॲसम्पशन्स हे रॉंग आहे, कारण वेलॉसिटी ही ॲक्च्युली रेअर मीडियममध्ये जास्त असते, डेन्सर मीडियममध्ये कमी असते. त्यामुळं ह्या दोन रिझनमुळं ही जी थिअरी आहे ही न्यूटनची थिअरी जी आहे फेल झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट इज वेव नेचर. नाउ आफ्टर दिस फेल्युअर ऑफ दिस Newton's corpuscles theory in 1636, then next theory is invented by scientist Huygens, and according to this Huygens, this theory is proposed in 1668, that is known as Huygens wave theory. म्हणजे न्यूटनची थिअरी जी आहे ही न्यूटनची थिअरी फेल झाल्यानंतर सायंटिस्ट हायजिन जे आहेत यांनी 1668 मध्ये ह्यांनी थिअरी नेक्स्ट थिअरी प्रपोज केली. अकॉर्डिंग टू दिस हायजिन्स वेव थिअरी सम assumptions are. Now first assumption is Huygens assumed that light to be a wave caused by vibration of particles of the medium. तर लाईट ही पार्टिकल नसून लाईट ही एक वेव आहे आणि हे व्हायब्रेशन जे आहेत ह्या व्हायब्रेशनमुळं ह्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनमुळं वेव फॉर्म होते आणि ही वेव ट्रॅव्हल होत असते. दिस इज फर्स्ट assumption. Second, as light could also travel in vacuum, he assumed that a hypothetical medium called ether is present everywhere, including in vacuum. तर निर्वात जे आहे, व्हॅक्यूम जे आहे, व्हॅक्यूममधून पण लाईट जे ट्रॅव्हल होत असते. त्यामुळं सायंटिस्ट हायजिन जे आहे यांनी ह्या संपूर्ण एंटायर युनिवर्समध्ये ल्युमिनिफरस इथर नावाचं जे मीडियम आहे हे मीडियम प्रेझेंट आहे असं कन्सिडर केलं आहे आणि ह्या मीडियममधून ही लाईट ट्रॅव्हल होत असते हे असं ॲझम्पशन केलेलं आहे. The speed of light wave in denser medium is smaller than that in rare medium, then light bends towards normal. तर स्पीड ऑफ लाईट जे आहे ही लाईट वेव डेन्सर मीडियममधून कमी असते आणि रेअर मीडियम जे आहे ह्या रेअर मीडियममध्ये स्पीड ऑफ लाईट जास्त असते. त्यावेळी लाईट नॉर्मलकडे बेंड होते. ज्यावेळी लाईट डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असते त्यावेळी लाईट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. नंतर ही जी थिअरी आहे ह्या काहीचे थिअरीचे पण फेल्युअर आहेत, रिझन आहेत. त्यामध्ये पहिलं रिझन आहे एक्सपेरिमेंटली हायपोथाइज्ड इथर वॉज नेवर डिटेक्टेड. तर यांचं मेन असम्पशन जे आहे आहे तर एंटायर युनिवर्स कन्सिस्ट ऑफ ल्युमिनिफरस इथर मीडियम. संपूर्ण विश्व जे आहे विश्वामध्ये तर ल्युमिनिफरस इथर नावाचं मीडियम आहे आणि या मीडियममधून ही लाईट वेव्ह ट्रॅव्हल होत असते. पण एक्सपेरिमेंट करून चेक केल्यानंतर ह्या एंटायर युनिवर्समध्ये कुठेही ल्युमिनिफरस इथर नावाचं मीडियम सापडलेलं नाही. त्यामुळं ही थिअरी जी आहे ही थिअरी इथं फेल झाली आहे, कारण ह्या थिअरीचा मेन रिझन जे आहे हा ल्युमिनिफरस इथर मीडियम प्रेझेंट आहे असा आहे आणि त्यामधून ही वेव्ह ट्रॅव्हल होत असते. ह्या एका रिझनमुळं ही थिअरी फेल झालेली आहे. पण या थिअरीने पण मॅक्झिमम कन्सेप्ट जे आहेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन हे कन्सेप्ट जे आहेत हे कन्सेप्ट एक्सप्लेन केले. पण यांचं हायपोथाइज्ड इथर मीडियम जे आहे हे मीडियम प्रेझेंट नसल्यामुळे ही थिअरी फेल झालेली आहे. हे फेलियरचं मेन रिझन आहे वेव्ह थिअरीचं. नेक्स्ट पॉइंट इज ड्युअल नेचर ऑफ लाईट. तर आपण न्यूटन्स कॉर्पस्कल्स थिअरी ही पार्टिकल थिअरी आहे. त्यानंतर हायजिन्स जे आहे वेव्ह थिअरी ही वेव्ह थिअरी आहे.
म्हणजे अकॉर्डिंग टू हायजीन लाईट इज अ वेव, अकॉर्डिंग टू न्यूटन कर्पिस्कल्स थेरी लाईट इज पार्टिकल. आपण लाईट इज अ पार्टिकल हे कन्सिडर करून काही कन्सेप्ट जे आहेत फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे ह्या कन्सेप्ट जे आहेत ह्या कन्सेप्ट पार्टिकल नेचरनं एक्सप्लेन करता येतात, त्या वेव्ह नेचरनं एक्सप्लेन करता आलेलं नाहीत. काही कन्सेप्ट जे वेव्ह नेचरनं एक्सप्लेन केले ते पार्टिकल नेचरला एक्सप्लेन करता आलं नाहीत. त्यामुळं नेक्स्ट जे आहे नेक्स्ट कन्सेप्ट हा ड्युअल नेचर ऑफ लाईट, म्हणजे दोन्ही पण नेचर जे आहेत म्हणजे पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह, दिस इज नोन ॲज ड्युअल, म्हणजे दोन्ही पण नेचर आहेत. त्यामध्ये वेव्ह ही लाईट ही पार्टिकल पण आहे, वेव्ह पण आहे. तर इन द अर्ली 20th century इट वॉज एक्सेप्टेड दॅट लाईट हॅज अ ड्युअल नेचर. तर 20व्या शतकामध्ये सुरुवातीला हे लाईट जे आहे ही लाईट दोन्ही नेचर आहेत हे कन्सिडर केलेलं आहे. इट कॅन एक्झिबिट पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन्स. पार्टिकल्स ऑफ लाईट आर कॉल्ड फोटॉन्स. तर काही सर्टन कंडिशन्समध्ये ही पार्टिकल पण नेचर असतं, वेव्ह पण नेचर असतं, अँड दिस पार्टिकल इज नोन ॲज फोटॉन. तर याला आपण ड्युअल नेचर म्हणतो. ह्या डायग्राममध्ये दाखवले हे पार्टिकल्स आहेत लाईट आणि ही वेव्ह पण आहे इकडच्या डायग्राममध्ये दाखवले. म्हणजे लाईटला दोन्ही नेचर आहेत, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. दिस इज नोन ॲज ड्युअल नेचर ऑफ लाईट. कारण जे पार्टिकल थिअरीला जे एक्सप्लेन करता आलं नाहीत फिजिक्समधले काही कन्सेप्ट ते वेव्ह थिअरीने एक्सप्लेन केले आहेत, जे वेव्ह थिअरीला एक्सप्लेन करता आलं नाही ते पार्टिकल थिअरीने एक्सप्लेन केले. त्यामुळे दोन्ही प्रकारचे नेचर हे प्रेझेंट असतात असं कन्सिडर करून ड्युअल नेचर ऑफ लाईट ही नेक्स्ट इन्व्हेंटेड थिअरी आहे 20th centuryची मॉडिफाईड थिअरी. Next point is light as a wave. Now, actually this hygiene theory is failed, but in this chapter we have to study in detail about this light as a wave. तर ह्या ॲक्च्युली संपूर्ण चॅप्टरमध्ये आपण लाईट ॲज अ वेव्ह हे कन्सिडर करून आपण स्टडी करायचं आहे. तर लाईट ॲज अ वेव्हमध्ये लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. दीज वेव्स आर ट्रान्सवर्स इन नेचर अँड consist of tiny oscillating electric and magnetic fields which are perpendicular to each other and to the direction of propagation of the wave. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही ज्यावेळी ट्रॅव्हल होते स्मॉल पार्टिकल जे आहेत ते ऑसिलेटिंग पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचे, आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात. आणखीन हे दोन्ही जे आहेत इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर असतात. अशी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. The speed of light in material medium V depends on the refractive index of the medium n. तर लाईटचं स्पीड जे आहे हे स्पीड तर त्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती डिपेंड असतं, विच इन टर्न डिपेंड्स ऑन परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्ट इंडेक्सवर पण डिपेंड आहे, पण अगेन रिफ्रॅक्ट इंडेक्स अगेन डिपेंड्स अपॉन परमिटिव्हिटी अँड परमिएबिलिटी. तर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर आपण त्याला परमिटिव्हिटी घेतो, मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपण त्याला परमिएबिलिटी घेतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम C टू द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम V. तर रिफ्रॅक्ट इंडेक्स n जे आहे हा रेशो हा तर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूममधलं लाईटचं स्पीड डिवाइड बाय मीडियममधलं लाईटचं स्पीड म्हणजे C/V n इक्वल टू C/V. दिस इज द रिफ्रॅक्ट इंडेक्स रेशो. The refractive index of vacuum is 1 and that of air can be approximated to be 1. तर एअरचं जे आहे एअर आणि व्हॅक्यूम जे आहे ॲक्च्युली व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण 1 घेतो, पण आपण एअरचा पण अप्रॉक्सिमेटली 1 घेतो. ॲक्च्युली 1 नसतो, पण आपण तो एअरचा पण रिफ्रॅक्ट इंडेक्स जे आहे अपवर्तनांक आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तो रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण एअरचा 1 घेतो. द रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ द मीडियम डिपेंड्स ऑन द वेवलेंथ युज्ड. तर मीडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्सचा तो वेवलेंथवरती पण डिपेंड असतो. हे आपण लाईट ॲज अ वेव्ह याविषयी आपण बघितलं. नेक्स्ट पॉईंट इज हायजीन्स थेरी. इन दिस हायजीन्स थेरी फर्स्ट वी विल सी प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. आता सोर्सेस ऑफ लाईट जे म्हणजे काय, प्रकाशची उगमस्थाने ज्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो इमिट होतो त्याला आपण सोर्स ऑफ लाईट म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्रायमरी अँड सेकंडरी. त्यामध्ये पहिला आहे प्रायमरी सोर्सेस. तर प्रायमरी सोर्सेसमध्ये primary sources are sources that emit light of their own because of their high temperature. तर त्यांच्या हाय टेम्परेचरमुळं हे जे सोर्सेस आहेत हे सोर्सेस त्यांची स्वतःची लाईट ओन लाईट हे इमिट करतात, उत्सर्जित करतात किंवा बाहेर टाकतात. फॉर एक्झाम्पल सन, स्टार्स, लाईट बल्ब एक्सेट्रा. तर हे जे आहेत
ह्यांची हाय टेम्परेचरमुळे ह्याची स्वतःची लाईट जी आहे ती बाहेर पडत असते, इमिट होत असते, रेडिएट होत असते. तर नेक्स्ट आहे सेकंडरी सोर्सेस. Secondary sources are those sources which do not produce light of their own but receives light from some other sources and either reflect or scatter it around. तर सेकंडरी सोर्स जे आहेत त्यांची स्वतःची ओन लाईट नसते, तर दुसऱ्या सोर्सपासून ही लाईट रिसीव्ह करतात. रिसीव्ह करून आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर, तर ही लाईट रिफ्लेक्ट किंवा स्कॅटर करून परत इमिट करतात, परत बाहेर टाकतात, परत उगम करतात ही लाईट. या प्रकारचे सोर्सेस आहेत त्याला आपण सेकंडरी सोर्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल द मून, the planets, objects like humans, animals, etc. तर हे जे आहेत हे सेकंडरी सोर्सेसचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट पॉईंट इज वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट, आता यामध्ये वेव्ह फ्रंटमध्ये बघा हे डायग्राम पाहायचे आहे आणखी. आणि व्हॉट इज वेव्ह फ्रंट? द लोकस ऑफ ऑल पॉईंट्स having the same phase at a given instant of time is called wavefront. तर एका ठराविक वेळेनंतर जिथं जिथं लाईट वेव्ह रीच झालेले ते सर्व पॉईंट्स आपण जर कन्सिडर केले, दॅट लोकस ऑफ ऑल दीज पॉईंट्स आर नोन ॲज वेव्ह फ्रंट. अगेन देर आर टू टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंट. ॲक्च्युली 3 टाईप्स आर स्पेरिकल, प्लेन अँड सिलेंड्रिकल. फर्स्ट वन इज spherical wavefront. In this spherical wavefront, a wavefront is the locus of all points where waves starting simultaneously from O reach at a given instant of time. तर या डायग्राममध्ये बघा ओ पॉईंट आहे. ओ पॉईंट हा पॉईंट सोर्स आहे, इथून लाईट बाहेर पडते, इमिट होते. या ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये इमिट होणार आहे, या डायरेक्शनमध्ये सर्व डायरेक्शनमध्ये इमिट होईल. सर्व डायरेक्शनमध्ये इमिट झाल्यानंतर एका ठराविक वेळेनंतर ही लाईट वेव्ह जिथं जिथं रीच झालेले आहे, पोचलेले आहे, ते पॉईंट जर आपण कलेक्ट केले, फॉर एक्झाम्पल इथून हे इथंपर्यंत पोचले 1 सेकंदमध्ये उदाहरणार्थ, इथून इथंपर्यंत 1 सेकंदमध्ये पोचले उदाहरणार्थ, इथून इथं पोचले उदाहरणार्थ. तर ह्या एका सेकंदानंतर पोचले जे लाईट वेव्ह जे पॉईंट्स, हे सगळं पॉईंट जर आपण जोडले तर ही जी डायग्राम तयार होते, ही डायग्राम स्पेरिकल तयार होते, म्हणून आपण याला स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणतो. ही 1 सेकंदची. तसं आपण 2 सेकंदला पण घेऊ शकतो. इथून 2 सेकंदला इथं आलेली लाईट वेव्ह, ही 2 सेकंदनंतर इथं आलेली लाईट वेव्ह, ही 2 सेकंद इथं आलेले. हे 2 सेकंदानंतरचे सर्व जर पॉईंट्स आपण जोडले तर 2 सेकंदनंतरची वेव्हफ्रंट तयार होईल आणि याचा पण सेफ स्पेरिकल असेल. त्याची ते ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. तर लाईट ही जी वेव्ह जे आहे इकडून ट्रॅव्हल झाल्यानंतर फायनाईट डिस्टन्सला हे एका पर्टिक्युलर टाईमनंतर रीच झालेले जे पॉईंट्स आहेत, पोचलेले पॉईंट जे आहेत, हे पॉईंट आपण जोडले हे दिसतात बघा. हे स्पियर तयार झाले आहेत. आपण पार्ट ऑफ स्पियर दाखवलेलं आहे. तर पार्ट ऑफ स्पियरमध्ये हे हा पार्ट आपण दाखवला आहे. असे हे जे कर्व्स आहेत, हे जे कर्व्स आहेत, हे कर्व्स स्पेरिकल वेव्हफ्रंट आहेत. तर ह्या डायग्राममध्ये इथं हे हायलाईट्स आता येतं बघा. हा हे जे आहेत ना, हे स्पेरिकल वेव्हफ्रंट असे बघा, हे स्पेरिकल वेव्हफ्रंट आहेत. लाईट वेव्स प्रोड्युस्ड बाय अ लाईट सोर्स travel in all directions away from the source and propagate in 3 dimensions. Such a wave is called spherical wave. तर लाईट वेव्ह जे आहे 3 डायमेन्शनमध्ये ऑल डायरेक्शनमध्ये मूव्ह झाल्यानंतर एका पर्टिक्युलर टाईमनंतर आपण जे पॉईंट्स जोडल्यानंतर जे पॉईंट्स कन्सिडर केले, लोकस ऑफ ऑल पॉईंट्स, दिस टाईप ऑफ वेव्ह इज नोन ॲज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. या डायग्राममध्ये दाखवली स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. नेक्स्ट टाईप इज प्लेन वेव्ह फ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंटसाठी कन्सिडर अ स्पेरिकल वेव्हफ्रंट विच हॅज ट्रॅव्हल्ड अ लार्ज डिस्टन्स अवे फ्रॉम द सोर्स. जर आपण स्पेरिकल जी वेव्हफ्रंट आहे ह्या स्पेरिकल डिस्टन्सनं व्हेरी लार्ज डिस्टन्स जर कव्हर केलं, तर इफ यू टेक अ स्मॉल पोर्शन ऑफ दिस वेव्हफ्रंट इट विल ॲपियर टू बी प्लेन सरफेस विथ द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन परपेंडिक्युलर टू इट इज कॉल्ड प्लेन वेव्हफ्रंट. ही जी स्ट्रेट लाईन आहे, आपण लॉंग डिस्टन्स जर आपण घेतलं, ही लॉंग डिस्टन्समधला स्मॉल पार्ट जे आहे, स्मॉल पार्ट आपण प्लेन घेऊ शकतो, आपण स्ट्रेट लाईन घेऊ शकतो. हे दाखवतो डायग्राम्स आहेत. हे यामध्ये व्हेरी लॉंग डिस्टन्स असेल ना, तर व्हेरी लॉंग डिस्टन्सच्या केसमध्ये स्पेरिकल वेव्हच्या, तर त्याचा पार्ट जे आहे, हा पार्ट आपण प्लेन वेव्ह कन्सिडर करू शकतो. दिस इज प्लेन वेव्ह फ्रंट. या डायग्राममध्ये दाखवलं बघा. ही जी वेव्ह फ्रंट आहे इकडे ॲक्च्युली व्हेरी लॉंग डिस्टन्सला आपण हे इन्फायनाईट डिस्टन्सला हे स्पेरिकल सरफेस आहेत, हे दाखवलं. हे बघा येलो लाईन्स या, हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे. पण आपण ह्याचा छोटा पार्ट जर घेतला, हा पार्ट स्ट्रेट दिसतो म्हणून आपण ते ही प्लेन वेव्ह फ्रंट आपण कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट वन इज if the source of light is linear, that is along line, the wave front will be cylindrical wave. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ट्यूबलाईट जर सारखा जर आपल्याला सेप असेल सोर्स ऑफ लाईटचा, त्यामधून जी वेव्ह इमिट होईल ती सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असेल. फॉर एक्झाम्पल इथं सिलेंड्रिकल सोर्स दाखवलं बघा. यामधून जी वेव्ह फ्रंट तयार होते ही सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट तयार होते. हा लिनियर सोर्स लाईट सोर्स आहे आणि ह्याची ही सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट तयार होते. सिलेंडरसारखा सेप तयार झाला आहे, मग आपण याला सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असे म्हणतो.
Next point is Huygens principle. Now, according to this Huygens principle, each point on a wavefront acts as secondary source of light. जे आपण वेवफ्रंट घेतो, लोकस ऑफ ऑल पॉईंट्स जे आहेत वेअर वेव रिच्ड सायमल्टेनियसली, म्हणजे एका सोर्सपासून जी लाईट एका ठराविक टाईमनंतर एका सर्व पॉईंट्सना जे पोचले ते सगळे पॉईंट्स आपण जोडले की त्याला आपण वेवफ्रंट म्हणतो. हे जे वेवफ्रंटचे पॉईंट आहेत हे वेवफ्रंटचे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, तर त्याची ओन लाईट नसते, स्वतःची लाईट नाही, दुसऱ्या सोर्सपासून आलेली लाईट ते ॲब्सॉर्ब करायची आणखीन एकतर रिफ्लेक्ट करायची किंवा डिफ्रॅक्ट करायची. ह्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो. इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेवलेट्स, ते जे बाहेर पडणारे जे वेव्ज आहेत त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. इन ऑल डायरेक्शन, तो सर्व जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स ऑल डायरेक्शनमध्ये परत लाईट इमिट करतात. विच ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, परत ती पण लाईट ही स्पीड ऑफ लाईट दॅट इज वेलॉसिटी ऑफ लाईट सी दॅट इज 3 × 10⁸ एवढ्या स्पीडनं जात असते. द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द एनव्हलप ऑफ दीज सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. परत त्यांच्या पण आणि परत आपण नेक्स्ट सेकंड वेवफ्रंट आपण काढू शकतो, त्याला आपण सेकंडरी वेवलेट म्हणतो. अँड दस द एनव्हलप ऑफ सेकंडरी वेवलेट इन फॉरवर्ड डायरेक्शन, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्ट. तर त्यामध्ये आपण काढलेल्या वेवलेट जे आहेत ह्या वेवलेट ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात पण बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह नसतात. तर डायग्राममध्ये बघा हे जे कलर जे आहे ही रिंग ही स्पेरिकल शेप आहे, हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली. तर थांबवल्यानंतर हे आपलं पॉईंट दिसतं बघा, पॉज केल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत हे तर हे वेवफ्रंट आहेत. हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेअर वेव रीच सायमल्टेनियसली, एकाच वेळी वेव जिथं रीच झालेले आहे ते सर्व पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. आणि त्या हे जे सर्व पॉईंट्स आहेत अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईटने ॲक्ट होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय, यांना ह्या प्रायमरी सोर्सची लाईट जी मिळालेली आहे ही प्रायमरी सोर्सची लाईट ॲब्सॉर्ब करून परत हे सोर्स काय करायला येतात, परत ती लाईट रिरेडिएट किंवा रिफ्लेक्ट करायला किंवा डिफ्रॅक्ट करायला आणि परत ते जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स सोर्स ऑफ लाईटसारखे ॲक्ट होतात पण ते सेकंडरी सोर्स आहेत कारण त्यांची स्वतःची लाईट नाही. इकडून आलेली ही प्रायमरी लाईट जी ही लाईट त्यांनी घेतलेली आहे आणखीन रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट केले. आणखीन इथून बघा हे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स परत ते लाईट बाहेर आता इमिट करतील आणि त्या प्रत्येक बाहेर लिमिट केलेले लाईट जे आहे त्यांचे पण आपण जर पर्टिक्युलर टाईमनंतर हे लोकस पॉईंट जोडले तर हे सर्कल्स छोटे छोटे सर्कल तयार होईल, असे डायग्राम तयार होईल. हे सेकंडरी जे वेवफ्रंट तयार झाले त्याला आपण त्याला सेकंडरी वेवलेट म्हणतो. असे पुढं पुढं आपण वेगवेगळ्या टाईमसाठी आपण हे वेवफ्रंट जे आहेत सेकंडरी वेवलेट्स आपण काढू शकतो. यामध्ये दिस इज हायजिन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट वन इज प्लेन वेवफ्रंट. नाउ हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर दिस प्लेन वेवफ्रंट. आपण प्लेन वेवफ्रंट जे ही प्लेन वेवफ्रंट आपण हायजिन्सच्या प्रिन्सिपलनुसार आपण प्लेन वेवफ्रंट आपण इथं ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी आपण हे डायग्राम घेतलेले कन्सिडर केले. लेट अस फर्स्ट कन्सिडर अ प्लेन वेवफ्रंट ए बी ॲट टाइम t = 0 ॲज शोन इन ए बी दॅट इज इन फिगर ए. फिगर एमध्ये आपण ए बी दाखवले बा ए टू बी हे प्लेन वेवफ्रंट आहे. ह्या प्लेन वेवफ्रंट जे आहे हे लोकस ऑफ ऑल पॉईंट्स वेव रिच्ड सायमल्टेनियसली हे लोकस ऑफ पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. ही प्लेन वेवफ्रंट आहे. आता या प्लेन वेवफ्रंटवरचे सर्व पॉईंट जे आहेत हे अकॉर्डिंग टू हायजिन्स थेरी अकॉर्डिंग टू हायजिन्स प्रिन्सिपल each point on this wavefront will act as secondary source of light and will emit spherical wavelets. तर ए बी जे आहे ही ए बी लाईनवरचे सर्व पॉईंट्स काय करतील, इकडून आलेली प्रायमरीची लाईट ही घेतील आणखीन परत रिफ्लेक्ट किंवा डिफ्रॅक्ट करून ऑल डायरेक्शनमध्ये परत ही लाईट इमिट करतील. तर ही जी इमिट केलेली लाईट आहे ही पण स्पेरिकल वेवलेट्स आहेत. द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन आर इफेक्टिव्ह अँड बॅकवर्ड ट्रॅव्हलिंग वेवलेट्स आर इनइफेक्टिव्ह. ॲक्च्युली हे स्पेरिकल शेप हा दोन्ही डायरेक्शनला येतो पण हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये हे इफेक्टिव्ह आहे. बॅकवर्ड डायरेक्शनचा हा हाफ सेमी सर्क्युलर पार्ट आपण दाखवलेला नाही. हे हाफ सेमी सर्क्युलर पार्ट दाखवलं आहे कारण ही इकडून इकडे लाईट वेव्ह चाललेली आहे. त्यामुळे फॉरवर्ड डायरेक्शन जे आहे ह्या फॉरवर्ड डायरेक्शनमधली वेवलेट जी आहे ही इफेक्टिव्ह आहे. बॅकवर्ड डायरेक्शनची वेवलेट इफेक्टिव्ह नाही त्यामुळं हा हाफ पार्ट आपण स्पेरिकल सरफेसचा दाखवलेला नाही यामध्ये. द वेवलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर्स अँड ॲट अ लेटर टाइम t = T द रेडियस ऑफ द हेमिस्फियर विल बी vt वेअर v इज द स्पीड ऑफ लाईट. तर आपण वेलॉसिटी इंटू टाईम केल्यानंतर ही जी डिस्टन्स आहे एवढे हे आपण स्पेअर जे काढलेत हे जे ही सेकंडरी वेवलेट्स आहेत. ह्या स्पेरिकल वेवफ्रंट ह्या सेकंडरी वेवलेट आहेत आणि सर्वांना जे आपण कॉमन टँजंट काढल्या ही कॉमन टँजंट ए डॅश बी डॅश जे आहे ही ए डॅश बी डॅश द वेवफ्रंट ॲट टाइम t विल बी एनव्हलप ऑफ ऑल दीज हेमिस्पेरिकल वेवलेट्स अँड विल बी प्लेन ए डॅश बी डॅश ॲज शोन इन फिगर. तर हे ए डॅश बी डॅश जे आहे हे ए डॅश बी डॅश ही वेवफ्रंट आफ्टर टाइम टी कॅपिटल टी टाईम एवढ्या टाईमनंतरची ही वेवफ्रंट आहे सेकंडरी. त्यानंतर हे जे स्पेरिकल सरफेस आहे हे सेकंडरी वेवलेट्स आहेत आणि ए बी हे प्रायमरी वेवफ्रंट आहे. हे आपण हायजिन्स
construction for plane wavefront पाहिला आपण. Next one is spherical wavefront. Again, Huygens construction for spherical wavefront. Now consider this diagram. In this case, similarly, the position of spherical wavefront at time t equals 0 as shown in figure AB, that is B figure. A B figure मध्ये आपण AB जे ही पोझिशन आहे स्पेरिकल वेव्हफ्रंटची. AB हे इथं सोर्स आहे. इथून गेलेलं लाईट जे आहे एका ठराविक वेळेनंतर ठराविक टाईमनंतर हे जे पॉईंट्स रीच झाले ते सर्व पॉईंट्स आपण जोडले की ही स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार झाले. आणि या स्पेरिकल वेव्हफ्रंटचे पॉईंट जे आहेत हे सर्व पॉईंट्स AB ह्यानं आपण दाखवले आहेत. हे स्पेरिकल वेव्हफ्रंट हे सगळे पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतील. The wavelets emitted in the forward direction by point on AB will be hemispherical as shown in figure. तर हे जे AB जे आहेत हे सर्व पॉईंट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ॲक्ट होतील आणि परत ऑल डायरेक्शनमध्ये ही लाईट इमिट करतील. पण ही ओनली फॉरवर्ड डायरेक्शन लाईट इफेक्टिव्ह असते म्हणून आपण हाफ पार्ट एवढा दाखवला आहे सेमी स्पेरिकल. हे बॅक साईडचा हाफ पार्ट दाखवलेला नाही कारण बॅकवर्ड डायरेक्शनचा हा वेवलेट जे इफेक्टिव्ह नसते. हे फॉरवर्ड डायरेक्शनचे सगळे हे जे आहेत सर्व हेमिस्पेरिकल हे डायग्राम दाखवले आहेत हे वेवलेट्स आहेत. तर ह्या सेकंडरी वेवलेट्स आहेत. आणि सेकंडरी वेवलेटला आपण जर कॉमन टँजंट काढली ही तर ही वेवफ्रंट ॲट टाईम टी आहे. तर हे सगळे सोर्स ऑफ लाईट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट दाखवले बघा. सेकंडरी सोर्स आहेत हे एबीचे. त्यानंतर हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. ह्या स्पेरिकल हाफ सेमी स्पेरिकल दाखवलेत ना हे सेकंडरी वेवलेट्स आहेत. आणि सर्वांना जे कॉमन टँजंट काढले ही वेवफ्रंट ॲट टाईम टी. टी टाईमनंतर वेवफ्रंट आहे. हे स्पेरिकल वेवफ्रंट हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर स्पेरिकल वेवफ्रंट ॲट टाईम टी. द रेडियस ऑफ दीज spheres will be v into t and their envelope will be a spherical surface a dash b dash. The envelope आणि a dash b dash spherical surface आहे. 7.5 reflection of light at a plane surface. तर लाईटचं प्लेन सरफेसला रिफ्लेक्शन कसं होतं ते आपण इथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी नाऊ कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस डायग्राम AB इज अ प्लेन वेवफ्रंट. तर AB ही जी आहे ही प्लेन वेवफ्रंट आहे. त्यामध्ये RA आणि QB जे आहेत ह्या पॅरलल बीम ऑफ लाईट जे आहे ह्या पॅरलल बीम ऑफ लाईटच्या बाउंड्रीज आहेत. त्यामध्ये AB ही प्लेन वेवफ्रंट आहे. ही प्लेन वेवफ्रंट. नंतर AP जे आहे नॉर्मल टू MN ॲट A. AP जे आहे हे AP नॉर्मल टू दिस MN. MN जे हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ह्या A पॉईंटला AP ही नॉर्मल काढलेले आहे. I angle of incidence. I is the angle of incidence, angle that is angle between incident ray and normal, that is RAP. This angle is angle of incidence I. MN plane reflecting surface. आता हा MN जे आहे हा plane reflecting surface आहे just like mirror. The incident wavefront AB touches the reflecting surface at A at time t equal to 0. आता ज्यावेळी ही बीम ऑफ लाईट जे आहे हा बीम ऑफ लाईटमधली AB जे आहे ही वेवफ्रंट इथं A पॉईंटला टच झालेलं आहे ह्या सरफेसला रिफ्लेक्टिंग सरफेसला. ज्यावेळी टाईम जस्ट आपण काउंटिंग स्टार्ट केलं टाईम 0 आहे त्यावेळी A पॉईंटला ही वेवफ्रंट टच झालेलं आहे. आणखीन लास्ट इकडचं एंड जे आहे हे B पॉईंट अजून इकडं ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला टच झालेलं नाही आहे. द पॉईंट B विल टच द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट C आफ्टर अ टाईम T इक्वल टू कॅपिटल T. तर ज्यावेळी Aला ही फर्स्ट रिफ्लेक्टिंग वेव जे इथं टच झालं आहे त्यावेळी B जे हे B कॅपिटल T इतक्या टाईमनंतर इथं ह्या C पॉईंटला ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करेल ती कॅपिटल T टाईम नंतर. द वेवलेट इमिटेड बाय पॉईंट A विल हॅव अ रेडियस VT ॲट टाईम T. तर ज्यावेळी B पासून C पर्यंत ही जी लास्ट वेवफ्रंट आहे हे ट्रॅव्हल व्हायला जितका वेळ लागेल तितक्याच वेळामध्ये A पॉईंटचा हा जे रे आहे रिफ्लेक्ट होऊन हा E पॉईंटपर्यंत आलेला आहे कॅपिटल T इतक्या टाईममध्ये. हा A टू E इतक्या वेळामध्ये दॅट इज डिस्टन्स. दिस इज वेलॉसिटी इन टू टाईम दॅट इज V इंटू T. इतक्या वेळामध्ये E पर्यंत आलेला आहे. ज्या वेळामध्ये B टू C एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे तेवढ्याच वेळामध्ये हा A टू E हा रे रिफ्लेक्ट होऊन आलेला आहे कारण हा फर्स्ट इथं इन्सिडेंट झालेला होता. हा अजून इथं B इथंच होता. B टू C एवढा कॅपिटल T टाईममध्ये हे ट्रॅव्हल होईपर्यंत तेवढ्या टाईममध्ये हा A टू E पर्यंत आलेला आहे. दॅट इज AE इक्वल टू BC. आता AE जे आहे हे डिस्टन्स आणि BC डिस्टन्स इक्वल आहे कारण का समान टाईममध्ये आहे आणि व्हेलॉसिटी पण समान आहे. त्यामुळं हे डिस्टन्स जे आहेत AE इक्वल टू BC दॅट इज V इंटू T. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन द सेम मीडियम इन सेम टाईम.
समान टाईममध्ये समान मीडियममध्ये सेम मीडियममध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे, त्यामुळे समान असतं म्हणून AE इक्वल टू BC आहे. द अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज अँगल RAP इक्वल टू अँगल BAC इज I. आता यामध्ये RAP जे आहे RAP हा अँगल, त्यानंतर BAC हे दोन्ही अँगल सेम आहेत अँगल ऑफ इन्सिडन्स बिकॉज कारण बघा ॲज RA अँड AP आर परपेंडिक्युलर टू AB अँड AC रिस्पेक्टिव्हली. तर इथं हे जे RA आहे हे RA ABला परपेंडिक्युलर आहे आणि AP जे आहे हे AP ANला याला परपेंडिक्युलर आहे. ACला AC आणि AN सेमच आहे, ACला परपेंडिक्युलर आहे म्हणजे AP हे ACला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे. आणखीन RA जे आहे ABला परपेंडिक्युलर आहे म्हणजे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे. याच्यामुळं हे दोन्ही अँगल जे आहेत I आणि हा I समान आहे. दॅट इज RAP आणखीन BAC हे दोन्ही अँगल जे आहेत हे अँगल ऑफ इन्सिडन्स I आहेत. The triangles ABC and AEC are right angle triangles and have common hypotenuse AC and one equal side AE equal to BC. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ABC ABC हा ट्रायंगल दिस ABC and AEC हा ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलमध्ये AC जे ही AC ही कॉमन दोन्हीसाठी हायपोटेन्यूस आहे. आणखीन AE इक्वल टू BC हे AE इक्वल टू BC आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे वरती. त्यामुळं हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत हे कॉन्ग्रंट आहेत. ओके, हेन्स द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट अँड वी हॅव. आता ह्या दोन्ही ट्रायंगलचे जर दोन साईड समान असतील तर हे दोन ट्रायंगल जे आहेत हे दोन ट्रायंगल्स दोन साईड्स आणि एक अँगल समान आहे कारण हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. अँगल एक 90 आहे आणि दोन साईड जे आहेत AC ही कॉमन साईड आहे, AE BC सेम आहेत म्हणून हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत. जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट असतील तर ह्यांचे अँगल जे आहेत ACE आणखीन BAC हा अँगल ऑफ इन्सिडन्स I असतो. इक्वेशन 1. त्यानंतर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज PAE इज R. PAE हा जे आहे PAE हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आहे. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आहे. ॲज AE इज परपेंडिक्युलर टू CE अँड AP इज परपेंडिक्युलर टू AC. यामध्ये AE जे आहे AE हे परपेंडिक्युलर टू CE आहे, हे CE आहे ना, या CEला AE ही परपेंडिक्युलर आहे. आणखीन AP दिस AP इज परपेंडिक्युलर टू AC, दिस AC. Hence angle ACE and PAE हे दोन्ही अँगल समान असतात. याचं रिझन आहे AE परपेंडिक्युलर टू CE अँड AP परपेंडिक्युलर टू AC. त्यामुळं हा R असेल तर हा पण R असतो इथं. इक्वेशन नंबर 2. नाउ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 गिव्स द इक्वेशन 1 जे आहे ह्याची लेफ्ट हँड साईड, इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड सेम आहे. लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड मस्ट बी सेम. इक्वेटिंग राईट हँड साईड दॅट इज I इक्वल टू R विच इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. त्यांच्या आपण राईट हँड साईड इक्वेट केल्यानंतर आपल्याला I इक्वल टू R मिळालं. हा अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, यालाच आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. इथं यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं बघा, हा टॉर्चमधला जे रे ऑफ लाईट आहे हा इथे इन्सिडेंट झालेला आहे मिररवरती. ही नॉर्मल आहे ह्या पॉईंटला काढलेली. आणखी इथून हे रिफ्लेक्ट झालेलं आहे. हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर हा इन्सिडेंट रे अँड नॉर्मल अँगल ऑफ इन्सिडन्स I, हा रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल अँगल ऑफ रिफ्लेक्शन R. तर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण जर प्रोटेक्टरनं मेजर केलं इथं तर ही दोन्ही I इक्वल टू R येतात. इथे मेजर केलं आहे 30 आलेत. तर हे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन येतं. द इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हा रिफ्लेक्शनचा सेकंड लॉ आहे. तर हा इन्सिडेंट रे, ही नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. इथं इन्सिडेंट रे RA आहे. त्यानंतर AP हे नॉर्मल आहे,
एई हा रिफ्लेक्टेड रे हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात, एकाच प्लेनमध्ये असतात. हा रिफ्लेक्शनचा सेकंड लॉ आहे. रिफ्लेक्शनचे 2 लॉज आहेत. त्यामध्ये फर्स्ट लॉ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज आय इक्वल टू आर. सेकंड लॉ, द इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर इन द सेम प्लेन. हा सेकंड लॉ आहे. ॲज द राईट साइड हॅज नाव बिकम लेफ्ट साइड अँड वाईस वर्सा इज कॉल्ड लॅटरल इन्व्हर्शन. तर आता ह्यामध्ये हे जे इन्सिडंट रे आहेत हे बाउंड्रीचे 2 रे रिफ्लेक्ट झाल्यानंतर हिचं इन्व्हर्जन झालेलं आहे, म्हणजे ही लेफ्ट साईडचे राईटला गेलं आहे, राईटची लेफ्ट साईडला आलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये लॅटरल इन्व्हर्शन होतं. ह्यामध्ये ॲज द राईट साईड हॅज नाव बिकम्स लेफ्ट साईड अँड द वाईस वर्सा इज कॉल्ड लॅटरल इन्व्हर्शन. ह्यालाच आपण लॅटरल इन्व्हर्शन असं म्हणतो. इन्व्हर्शन कारण आपण ह्याच्यामध्ये मिररमध्ये आपली जर प्रतिमा पाहिली तर आपल्याला ह्या लॅटरल इन्व्हर्जन दिसतं. लेफ्ट साईड राईटला दिसते, राईट साईड लेफ्टला दिसते आपली. तेच सेम इथं फेनॉमेनन झालेलं आहे. ह्यालाच आपण लॅटरल इन्व्हर्शन असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन बाउंड्री बिटवीन 2 मीडिया. तर 2 वेगवेगळ्या मीडियमची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला रिफ्रॅक्शन कसं होतं आपण हे इथं स्टडी करायचं आहे. नाऊ कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस केस ए बी इज वेवफ्रंट. यामध्ये ए बी जे ही प्लेन वेवफ्रंट आहे. ए डॅश ए आणखीन बी डॅश बी हे जे आहेत पॅरलल बीम ऑफ लाईट आहे. ह्या पॅरलल बीम ऑफ लाईटच्या 2 बाउंड्रीज आहेत. एम एन प्लेन बाउंड्री सेपरेटिंग 2 मीडियम. आता हे एम एन जे आहे ह्या 2 वेगवेगळे जे मीडियम्स आहेत, इथं मीडियम इकडे 1 आहे, मीडियम 2 आहे, 2 वेगवेगळे मीडियम आहेत. ह्या 2 वेगवेगळ्या मीडियमना सेपरेट करणारी लाईन जी आहे ही एम एन आहे. ॲट टाइम टी इक्वल टू 0 ए हॅज जस्ट रिच्ड द बाउंड्री सरफेस while B reaches the surface C at later time, that is small t equal to capital T. आता ह्यावेळी जी ही प्लेन वेवफ्रंट आलेली इथं, तर ए पॉईंट जे आहे हा ए पॉईंट ह्या बाउंड्रीला रीच झालेला आहे. तर आपण जस्ट टाईम स्टार्ट केला टी इक्वल टू 0. त्यावेळी बी पॉईंट जे आहे, बी पॉईंट इथं ह्या सेम मीडियममध्ये आहे. अजून तो कॅपिटल टी इतक्या वेळेमध्ये तो सी पॉईंटला आला. इथं हा बी पॉईंट जे आहे हा रे जे आहे ह्या बाउंड्रीचा हा कॅपिटल टी टाईममध्ये सी इथं रीच झालेला आहे. तर लेट द स्पीड ऑफ लाईट बी V1 इन मीडियम 1 अँड V2 इन मीडियम 2. आता ह्या लाईटचं जे स्पीड आहे हे लाईटचं स्पीड मीडियम 1मध्ये आपण V1 घेतलं, मीडियम 2मध्ये V2 घेतलं. तर दस BC इक्वल टू V1 इंटू टी. आता BC जे आहे B टू C हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे ह्या V1 इतक्या वेगाने केलेलं आहे आणि याला लागणारा टाईम टी आहे कॅपिटल टी. त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे वेलॉसिटी इंटू टाईम म्हणून V1 इंटू टी BC हे जे आहे V1 इंटू टी इतकं आलेलं आहे. ॲट टाईम स्मॉल टी इक्वल टू कॅपिटल टी. तर द रेडियस AE ऑफ द सेकंडरी वेवलेट इमिटेड फ्रॉम ए विल बी V2 इंटू टी. तर ह्या B टू C इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला कॅपिटल टी टाईम लागलेला आहे. तेवढ्याच वेळेमध्ये ए जी आहे AE हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले तेवढ्याच वेळेमध्ये हे दुसरं मीडियम आहे, सेकंड मीडियम आहे. त्यामुळे ह्यामध्ये वेग वेगळा आहे, व्हेलॉसिटी V2 आहे, टाईम टी आहे, सेम टाईम आहे. त्यामुळे डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं आहे AE हे V2 इंटू टी आहे सेम टाईममध्ये. म्हणजे हे ज्यावेळी इथं एला रीच झालं आहे त्यावेळी हे बी लास्टचा रेज आहे बाउंड्रीचा रे हा इथं होता. तो B टू C इथं एपर्यंत जो लागलेला टाईम आहे तो कॅपिटल टी आहे. तेवढ्याच वेळामध्ये हा रिफ्रॅक्ट होऊन दुसऱ्या मीडियममध्ये A टू E इतका गेलेला आहे अंतर. आणि हे AE जे आहे हे velocity into time, that is velocity V2 in second medium and time is capital T, hence V2 into T this is AE and BC is V1 into T. म्हणजे सेम टाईममध्ये वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेत कारण वेलॉसिटी वेगळी आहे तर टाईम मात्र सेम आहे. CE is the tangent to the secondary wavelet emitted from A. आता CE जे CE ही टँजंट आहे या सेकंडरी वेवलेटला इमिटेड फ्रॉम ए पॉईंट. ए पॉईंटला इथं हे टँजंट आहे इथं CE. नाउ अँगल A dash AP equal to BAC, that is angle of incidence I. A dash AP आणखीन BAC हे दोन्ही अँगल ऑफ इन्सिडन्स I असतात. ॲक्च्युली हा अँगल ऑफ इन्सिडन्स I आहे. angle between incident ray that is A dash A and normal AP, angle of incidence I.
this equal to this, that is BAC हे सेम असतं, because here this PA is perpendicular to AC and A dash A is perpendicular to AB, hence this I equal to this I. Now next one is angle P dash AE equal to AEC. Angle P dash AE and angle ACE हे दोन्ही पण आर आहेत. ॲक्च्युली फर्स्ट हा नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. दिस आर अँड दिस आर इज सेम because reason is P dash A is perpendicular to AC and CE is perpendicular to AE, hence this R equal to this R, that is angle of refraction R. Now from triangle ABC, this triangle ABC, this triangle is right angle triangle. In this triangle take sin I, this is I. If you take sin I, that is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is BC, and this BC is nothing but V1 into T and AC, hence sin I equal to V1 into T upon AC, equation number 3. From triangle AEC, this AEC, this triangle, this is also right angle triangle. In this right angle triangle take sin R, this sin R is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is AE divided by AC, but this AE is nothing but V2 into T and this AC, hence sin R equal to V2 into T upon AC, equation 4. Now from equation 3 and 4 we get now left hand side divided by left hand side, right hand side divided by right hand side, LHS upon LHS, RHS upon RHS आपण डिवाइड केल्यानंतर sin I by sin R, त्यानंतर V1T by AC upon V2T by AC, this capital T and AC gets cancelled, remaining terms are only V1 by V2. Now here multiplying and dividing by C, here C upon C. Now separating this V1 by C and C by V2, this we can write inverted C by V2 upon C by V1, and C by V2 is nothing but refractive index of second medium, and C by V1 is nothing but refractive index of first medium. This is the refractive index of first medium N1, and second medium refractive index is N2. Rearranging terms, take this N1 to left side and sin R to right side, then this becomes N1 sin I equal to N2 sin R, this is equation 5. And here N1 and N2 are the absolute refractive indices of media 1 and 2. N1 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट मीडियमचा आहे, N2 हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा आहे, आणि हे दोन्ही ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. Now here this sin I upon sin R equal to N2 by N1, that is N1 sin I equal to N2 sin R, is the law of refraction and is also called the Snell's law. हा आपण जिथे डेरिव्हेशन डिराइव्ह केलेला आहे हा स्नेल्स लॉ आहे किंवा हा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन स्नेल्स लॉ, that is ratio of sin of angle of incidence to sin of angle of refraction is always constant, and that constant equal to refractive index of these two mediums. And second law is law of refraction. The incident and refracted rays and the normal to the boundary surface are in the same plane. तर incident ray, refracted ray आणखी नॉर्मल हे एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हा सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. दीज आर द टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. And if V1 is greater than V2, that is velocity of light in first medium is greater than velocity of light in second medium, that is N2 is less than N1 is less than N2, that is refractive index of first medium is less than refractive index of second medium, then angle of incidence is greater than angle of refraction. The refracted ray will bend towards the normal while going from optically rare medium to an optical denser medium. ज्यावेळी रे ऑफ लाईट जे आहे हा रे ऑफ लाईट विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे ट्रॅव्हल होतो, त्यावेळी हा रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल स्तंभिकेकडे वळतो. आणखीन ज्यावेळी द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल वाईल गोईंग फ्रॉम अन ऑप्टिकली डेन्सर टू ऑप्टिकली रेअर मिडियम. ज्यावेळी घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये ज्यावेळी रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होतो त्यावेळी रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे स्तंभिकेपासून दूर वळतो, स्तंभिकेपासून दूर जातो. हे दोन ह्याच्यावरून इंटरप्रिटेशन आहेत ह्या डायग्रामवरून.
नेक्स्ट वन इज द डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. तर वेवलेंथ जी आहे ही वेवलेंथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती कशी डिपेंड आहे ते आपण इथं पाहायचं आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम, these two diagrams. In this case, the three successive wavefronts AB, CD and EF are separated by a distance lambda 1, which is the wavelength of light in the first medium. ह्या दोन्ही डायग्राममध्ये पहिली डायग्राम जे आहे पी क्यू हा बाउंड्री आहे. हे फर्स्ट मीडियम जे आहे फर्स्ट मीडियममध्ये ही लाईट वेव एंटर होत आहे. ह्या लाईट वेव एंटर होते वेळी आपण तीन वेगवेगळ्या आपण प्लेन वेवफ्रंट घेतले आहेत. ए बी सी डी ई एफ ह्या वेवफ्रंट आहेत फर्स्ट मीडियममध्ये आणि ह्यांच्यामधलं अंतर जे आहे डिस्टन्स जे आहे बिटवीन टू वेवफ्रंट इज लॅम्बडा 1. म्हणजे ए सी अँड सी ए हे जे वेव आहेत ह्या दोन्ही वेवफ्रंटमध्ये अंतर जे आहे हे लॅम्बडा 1 आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू बाउंड्री पी क्यू द थ्री वेवफ्रंट्स आर इंडिकेटेड बाय ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश अँड ई डॅश एफ डॅश. आफ्टर रिफ्रॅक्शन जे आहे ई डॅश एफ डॅश सी डॅश डी डॅश अँड ए डॅश बी डॅश ह्या आफ्टर रिफ्रॅक्शन वेवफ्रंट आहेत. ह्या आफ्टर रिफ्रॅक्शन द डिस्टन्स बिटवीन एनी टू वेवफ्रंट्स इज लॅम्बडा 2 इक्वल टू वेवलेंथ ऑफ द लाईट इन द सेकंड मीडियम. आता सेकंड मीडियम जे सेकंड मीडियममध्ये ही वेव ट्रॅव्हल झाल्यानंतर ह्या दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्या प्लेन वेवफ्रंट यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 2 आहे. जर रे नॉर्मली इन्सिडेंट झाला तर ही पहिली डायग्राम आहे. सेम इन केस ऑफ इफ रे इज इन्सिडंट ऑब्लिकली म्हणजे नॉर्मली परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये इन्सिडंट न होता वेगळ्या अँगलनं इन्सिडंट झाला तर त्या केसमध्ये पण सेम ए बी सी डी ई एफ ह्या वेवफ्रंट आहेत प्लेन वेवफ्रंट फर्स्ट मीडियममध्ये आणि यांच्यामधलं अंतर जे लॅम्बडा 1 आहे दोन वेवफ्रंटमधलं. आफ्टर रिफ्रॅक्शन ई डॅश एफ डॅश सी डॅश डी डॅश अँड ए डॅश बी डॅश ह्या आफ्टर रिफ्रॅक्शनच्या प्लेन वेवफ्रंट आहेत आणि याच्यामधलं अंतर जे दुसऱ्या मीडियममध्ये ते लॅम्बडा 2 आहे. तर याच्यावरून आपण हे असं इक्वेशन लिहू शकतो आपण सेकंड मीडियममध्ये लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 V2 बाय V1 लॅम्बडा 1 N2 बाय N1. लॅम्बडा 2 जे आहे हे लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इक्वल टू V2 बाय V1 आहे. त्यावरून आपण लॅम्बडा 2 इकडे घेतल्यानंतर लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 इंटू V2 बाय V1 अँड दिस V2 बाय V1 वी कॅन राईट N1 बाय N2 दॅट इज लॅम्बडा 1 इंटू N1 बाय N2 इक्वेशन 8. Now in medium first as both diagrams दोन्ही केसमध्ये आपण फर्स्ट मीडियम जे आहे हे फर्स्ट मीडियम पी क्यू ही बाउंड्री आहे दोन मीडियमची. इकडं हे पी क्यूच्या ह्या साईडला वेगळं मीडियम आहे इकडे वेगळे मीडियम आहे. ह्या फर्स्ट मीडियममध्ये टाईम हा वेवलेंथ डिवाइड बाय वेलॉसिटी. ॲक्च्युली दोन वेवफ्रंट जे ह्यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 1 आहे. हे डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम हे जे इक्वेशन आहे हे वापरलं आपण इथं डिस्टन्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. आणखी टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण डिस्टन्स इथं लॅम्बडा 1 आहे व्हेलॉसिटी V1 आहे फर्स्ट मीडियममधली म्हणून टाईम टी इक्वल टू लॅम्बडा 1 बाय V1 दिस इज इक्वेशन 6. सिमिलरली मीडियम सेकंड आता सेकंड मीडियममध्ये व्हेलॉसिटी V2 आहे वेवलेंथ दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्यामधलं अंतर जे आहे लॅम्बडा 2 आहे त्यामुळे टाईम जे आहे हा टाईम डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी डिस्टन्स आहे लॅम्बडा 2 व्हेलॉसिटी आहे V2 हेन्स टाईम इक्वल टू लॅम्बडा 2 बाय V2 इक्वेशन 7. If medium 1 is vacuum where the wavelength of light is lambda naught or lambda 0 and n is the refractive index of the medium 2 then wavelength of light in medium 2 is lambda. Equation this lambda 2 equal to lambda 1 V2 by V1 and lambda 1 into N1 by N2 can be written as आपण यामध्ये पहिल्या मीडियम 1 जे आहे मीडियम 1 आपण जर व्हॅक्यूम घेतलं आणि त्या व्हॅक्यूममधली वेवलेंथ जे ही आपण लॅम्बडा नॉट घेतली आणि n हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम घेतला तर वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम लॅम्बडा घेतली. तर हे जे इक्वेशन आहे सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे ही लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा येईल. त्यानंतर फर्स्ट मीडियममधली वेवलेंथ जी आहे ही लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट येईल. त्यानंतर व्हेलॉसिटी जे आहेत ह्या V2 आणि व्हेलॉसिटी सेकंड मीडियममधली जी आहे ही फर्स्ट मीडियममधली ही व्हॅक्यूम असल्यामुळे तिथलं व्हेलॉसिटी आपण नेहमी सीन दाखवतो म्हणून आपण इथं लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा लिहिलेलं आहे. सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे आहे ही आपण व्हेलॉसिटी डिस्टन्स लॅम्बडा घेतलेला आहे आणि फर्स्ट मीडियम जे डिस्टन्स हे आपण लॅम्बडा 1च्या या ठिकाणी आपण लॅम्बडा नॉट घेतलेला आहे. सेकंड मीडियमची व्हेलॉसिटी V2 आहे. फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे व्हॅक्यूममुळे आपण व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी आपण सीन दाखवतो. आणखीन लॅम्बडा 1 फर्स्ट मीडियम ज्याच्याऐवजी लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट घेतलेला आहे
फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे रिफ्रॅक्ट इंडेक्स 1 येतो, इथं 1 लिहिलं आहे. आणखीन N2 हे सेकंड मीडियमचं रिफ्रॅक्ट इंडेक्स आपण N घेतलेलं आहे, त्यामुळे हे इक्वेशन असं चेंज झालेलं आहे. याला आपण इक्वेशन 9 म्हणलं. द रेशो ऑफ द फ्रिक्वेन्सीज nu1 अँड nu2 ऑफ द वेव्ह इन द टू मीडिया कॅन बी रिटर्न युझिंग इक्वेशन 8. आता ह्या 8 इक्वेशन आपण पाठी म्हणजे पाहिलेलं आहे, त्या 8 इक्वेशनवरून आपण हे जे 8 इक्वेशन आहे त्यावरून आपण हे लिहिलेल्या व्हॅल्यूज फ्रिक्वेन्सीच्या nu1 अपॉन nu2 इक्वल टू हे जे इथं इक्वेशन आहे फ्रिक्वेन्सी जे आहेत ह्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू पुट केल्या. फ्रिक्वेन्सी इक्वल टू वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. फर्स्ट मीडियममधली फ्रिक्वेन्सी फर्स्ट वेलॉसिटी फर्स्ट वेवलेंथ, सेकंड मीडियममधली फ्रिक्वेन्सी सेकंड वेलॉसिटी अपॉन सेकंड वेवलेंथ. देन दिस रेशो इज 1. इफ दिस रेशो इज 1 means meaning of this demonstrates that the frequency of wave remains unchanged while going from one medium to another medium. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश ट्रॅव्हल झाल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, फ्रिक्वेन्सी चेंज नाही होत, फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फक्त व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ हे चेंज होतात मीडियम चेंज झाल्यानंतर. व्हेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम then frequency remains constant, only velocity and wavelength changes. Thank you for watching.